या पुढील होणारा सामना श्री सिद्धिविनायक त्यांच्या विपक्षामध्ये देवांश 11. दोन्ही संघ सज्ज राहायचंय. कर्णधार फर्स्ट इनिंग नंतर लगेचच टॉस केला जाईल. षटक क्रमांक 1 मैदानात आपण सामना बघतायत. कुणबी 11 वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. प्रथमतः नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. साई ऑटोव्हिल संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी निमंत्रित केले गेले. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. महेंद्र आणि मेघन. पहिला चेंडू वॉट बॉलिंग अथर्व यासाठी ओळखला जातो. मॅन फ्रॉम सापरोंडे. सापरोंडे गावचा हा युवा सितारा अथर्व, त्याला आपण इन ऍक्शन पाहू शकताय तर कुणबी 11 संघाकडनं. पहिला चेंडू मात्र अतिशय दर्जेदार हाताला गेलाय महेंद्र याच्यासाठी. यावर पुनश्च एकदा महेंद्र सज्ज असेल. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. थर्ड अंपायरचा इशारा येतोय का? पहिला चेंडू मात्र काय दर्जेदारीत्या हाताळला गेला होता. डॉट डिलिव्हरी झाली. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूसाठी गोलंदाज फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, बाहेर ठेवण्याचा चेंडू होता. आपण अगदी पाहत आहात, ऐकत आहात. वाडा विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 चा हा धमाका. यस, वाईट बॉल बस स्टंपिंग धावचित स्वरूपामध्ये बाद व्हावं लागेल. विकेटचं पतन झालंय. वाईट प्लस विकेट. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल श्रीकांत पाटील. 40+ बॅटर इन ऍक्शन. अगदी आपल्या गावच्या खेळपट्टीवर खेळताना कशा प्रकारे इनिंग साकारली जाईल, किती धावांचा एक डोंगर उभारला जाईल. कारण जर बघायला गेलं तर या मैदानावर 50+ एक चांगली आहे धावसंख्या म्हणावी लागेल. 50+ जर धावसंख्या झाली आहे 50-55 तर नक्कीच या आव्हानाचा बचाव केला जाऊ शकतो. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना गोलंदाज अथर्व पुनश्च एकदा सज्ज झालाय. अथर्व टू श्रीकांत. यावेळेस व्हॉट एफर्ट. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना भेद झाला. यावेळेस मात्र अगदी शेवटच्या क्षणी बॅलन्स राखण्यात मात्र अपयशी आलेत. एक धाव पळून पूर्ण केली जाते. मात्र अव्वल दर्जाचे एफर्ट दिले गेलेत. तोल सावरत मात्र चेंडूला स्टॉप केले गेले. कारण जर चेंडू निघून गेला असता तर कदाचित सीमा पार जाऊ शकत होता. मात्र संघासाठी जरूर धावा वाचवल्या गेल्यात. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली. धावसंख्या 2. यावेळेस अगदी स्वीप. रोहित मोकाशी चेंडूला जरूर स्टॉप केला गेलाय. संघासाठी बहुमूल्य 3 धावा रोखल्या गेल्यात. अगदी वेगवानरित्या चेंडू ट्रॅव्हल होत होता, मात्र चेंडू स्टॉप करण्यात यशस्वी झालेत. आउटफील्ड सुपर फास्ट. अगदी जर हाताशी संपर्क झाला नसता तर मात्र चेंडू अगदी डीप स्क्वेअर लेग रिजनला चौकार स्वरूपात मिळाला असता. आता मात्र चेंडू स्टॉप झाला. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन झाली आहे. पुनश्च एकदा स्ट्राईक एंडवर सज्ज असतील श्रीकांत पाटील.
या वेळेस मात्र अतिरिक्त बाहेरील चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत, वाईडचा इशारा केला जातोय. अवांतर धावेने मात्र धावफलक एकने पुढे जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर. अथर्व मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज असताना अतिरिक्त स्वरूपामध्ये चेंडू हाताळतोय. अतिशय भन्नाट वेगा चेंडू हाताळले जरूर गेलेत. फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याची कुठेतरी रणनीती आखली असावी. पुनश्च एकदा मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप केले जात आहे. डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपामध्ये. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर असताना जर बघायला गेलं तर या षटकात आतापर्यंत 4 चेंडूंची समाप्ती झाली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. मात्र मोठा फटका कन्वर्ट करू दिला नाहीये. धाव संख्या स्थिर 4. अंतिमच्या 2 चेंडूवर कशा प्रकारे समाचार घेतला जाईल श्रीकांत पाटील यांच्याकडनं. यावेळेस एक चांगला फटका. धावची स्वरूपात संधी होते का? तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला जातोय. डिसिजन पेंडिंग. एकंदरीत तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केला असला तरी मात्र श्रीकांत पेव्हिलियनच्या दिशेने वाटचाल करतायत. कदाचित मनात शंका आहे. पंच मात्र नक्कीच यस विकेटचे पतन होईल. श्रीकांत यांना जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. सलगचे 2 चेंडू निर्धाव एकंदरीत झाल्यानंतर मात्र जर बघायला गेलं तर षटक क्रमांक 1 अंतिमचा चेंडू. अगोदरचा चेंडू डॉट स्वरूपात हाताळला गेला होता. त्यामुळे कुठेतरी या चेंडूवर एक दडपण होतं, प्रेशर होतं. मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या नादात मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं पॉइंट क्षेत्रामध्ये, कव्हर क्षेत्र, आणि तिथून मात्र चेंडू स्टॉप करून फेकी केली गेली आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मात्र नक्कीच यष्टी उद्ध्वस्त करण्यात अपयश आलं होतं. मात्र दुसरा प्रयत्न केला गेला आणि दुसऱ्या प्रयत्नात मात्र झालंय विकेटचं पतन. षटक क्रमांक 1 शेवटचा चेंडू. अथर्व पुनश्च एकदा सज्ज. असं अजिंक्य मोकाशी याच्या बॅट मध्ये मात्र एक सुरेख फटका. 1 बाउंस सीमा रेषा पार. षटक क्रमांक 1 संपल्याची उद्घोषणा केली जाते पंचांकडनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या बघायला गेलं तर 8, 1 बाद 8, 2 बाद 8. अंतिमच्या चेंडूवर मात्र एक दणदणीत खणखणीत प्रहार केला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वर्ण चेंडूला पाठवून दिलं गेलं होतं सीमा पार चौकार. आता मात्र स्ट्राईक एंडवर सज्ज असेल मेघन पाटील. मेघन याला मात्र आता संघर्षाचा संकनाद करावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का? कारण समोर अनुभव संपन्न गोलंदाज रोहित पाटील. चेंडूला सन्मान दिला गेलाय. फेकी केली जाईल, मात्र अगदी हलक्या हाताने थ्रो केला गेला होता. एक वेगवान चेंडू फेकणं गरजेचं होतं. मात्र एकेरी धावेवर स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे. मेघन पाटील नॉन स्ट्राईक एंडवर आता मात्र सज्ज असतील. पहिला चेंडू मात्र अचूकता, निर्णायकता अगदी बघायला मिळाली आहे. टप्पा ज्या ठिकाणी लँड व्हायला हवा होता फुलरले आणि तिथे चेंडू पडल्यानंतर मात्र पुनश्च एकदा रोहित अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफ रिजन. मनीष वल्टे चेंडू पर्यंत पोहोचेल. एक धाव मात्र जरूर घेतली जाईल. स्ट्राईक रोटेशन तर मात्र सातत्याने बघायला मिळते. अतिरिक्त स्वरूपात एक्स्ट्रा डॉट डिलिव्हरीज मात्र खेळले जात नाही त्या षटकामध्ये. आतापर्यंत 2 चेंडू जरूर खेळले गेले. दोन्ही चेंडूवर सिंगल स्वरूपामध्ये धाव घेतली गेली आहे. आता मात्र त्यांना एक मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मेघन पाटील करतील का? चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, स्लोअर डिलिव्हरी हाताळली गेली आणि त्यावर मात्र मोठा फटका कन्वर्ट करण्यात
अगदी रस दाखवला गेला नाहीये, चेंडूला सन्मान दाखवला गेला. निर्धाव डॉट डिलिव्हरीज. पुनश्च एकदा यावेळेस संधी असेल की चेंडू जाईल. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक रोहित मोकाशी अगदी चित्त्याची चपळाईने धाव बघायला मिळाली. तेवढीच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकाकडनं मात्र चांगले एफर्ट दिले गेले. एकापेक्षा जास्त धाव मिळली नाहीये. नॉन स्ट्राईक वर राहणं पसंत केलंय. आता मात्र स्ट्राईक काउंटर असेल अजिंक्य मोकाशी. मॅन फ्रॉम कोणसई. कोणसईचा हा सितारा आता मात्र या मैदानावर मोठा फटका सजवेल काय. विपक्षामध्ये रोहित पाटील. चेंज ऑफ पेस. स्लोवर डिलिव्हरी आणि त्याला मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलं गेलंय. शुभम पाटील चेंडूवर पोहोचेल. एक धाव जरूर मिळेल. एकापेक्षा जास्त धाव घेतली जाणार नाहीये. एकेरी धावेने जर बघायला गेले तर स्ट्राईक रोटेशन होते. 38 सर्कलच्या बाहेर जर ते बघायला गेले तर 3 क्षेत्ररक्षक तैनात. शुभम पाटील, रोहित मोकाशी, मनीष वलटे. धाव संख्या 12 ऑन बोर्ड 12. यावेळेस मात्र फाईन लेग क्षेत्राला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. आउटफील्ड सुपर डुपर फास्ट. चेंडू थांबणार नाहीये. मेघन पाटीलच्या बॅट मधून येतोय दमदार दर्जेदार चौकार. 4. पुनश्च एकदा बघायला गेलं तर षटक क्रमांक 2 ची झाली आहे समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 16 ऑन बोर्ड 16. एक 8 ची सरासरी चांगली उत्तमरित्या राखली गेली आहे. एक अजून अथर्व याचे महत्वाचं षटक असेल. या षटकात मोठे फटके खेळले जातील की सिंगल डबलने षटक पूर्ती केली जाईल. कारण अंतिमच्या 2 षटकात 12 चेंडूंमध्ये मोठ्यात मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतोय. जाऊया पुनश्च एकदा मैदानात सामन्याच्या दिशेने. इन ऍक्शन कुणबी 11 संघ आपण बघतोय. कुणबी 11 त्यांच्या विभागामध्ये साई ऑटोवेल्स. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यास चेंडू अतिरिक्त बाहेर चेंडू हाताळला जातोय. पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा असेल. गोलंदाज अथर्व याच्याकडनं कुणबी 11 संघाकडनं तो खेळतोय. जर बघायला गेलं तर राहुल पाटील मॅन फ्रॉम किरवली. किरवली गावचं एक व्यक्तिमत्व. त्यांच्या मालकीचा हा संघ कुणबी 11 या नावाने मात्र मैदानामध्ये खेळताना दिसतोय. यावेळेस झेल सुटलाय. महत्वाचा झेल सुटलाय. धावचीतला संधी क्रिएट झाली होती. मेघन पाटील याला देखील धावचीत स्वरूपामध्ये कुठेतरी मात्र जीवनदान मिळतंय. कारण चेंडू आतापर्यंत पोहोचला नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मेघन पाटील. अगदी बघायला गेले तर साई ऑटोव्हील संघाकडनं खेळताना जोडी एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसते. दर्शनजी मोकाशी, तेजसजी ठाकरे, दिनेशजी सोनावणे, जयजी भोईर यांच्या संघ मालकीचा हा संघ साई ऑटोव्हील्स. यावेळेस क्षेत्ररक्षकाकडनं होते पंबलिंग. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण. षटक क्रमांक 3. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट. झेलला संधी नाही. चेंडू मात्र नो मॅन्स लँड. चेंडू थांबेल की निघून जाईल. नाही, थांबणार नाहीये. आउटफील्ड सुपर डुपर फास्ट. सीमा पार. चौकार. 4. नंतर जाऊयात आपण मुख्य व्यासपीठावर. एक शाही सन्मान केला जाईल. सन्माननीय आदरणीय कैलासजी तरे साहेब अगदी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सन्माननीय वैभवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय दिग्गज व्यक्तिमत्व
कैलासजी तरे यांचा मुख्य मंचावर शाही सन्मान पार पडतोय. कुणबी क्रिकेट लीग मध्ये आपलं स्वागत आहे. या स्वीप करण्याचा प्रयत्न, एक धाव तर जरूर मिळेल आणि या एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन. अगोदरच्या चेंडूवर रिव्हर्स यावेळेस एक्स्ट्रा कव्हर, एक धाव पूर्ण रिस्क घेतली जाणार नाहीये कारण या षटकात एक मोठा फटका जरूर आला होता चौकार स्वरूपात. त्यामुळे या नंतर धावसंख्या 28-28. बस 1 मिनिट. दोन षटकांमध्ये जर बघायला गेले तर 16 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली होती. धावसंख्या जर बघायला गेले तर धाव फलकावर अर्जित केली जाईल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 ऑन बोर्ड. एकंदरीत जर बघायला गेले तर नवीन गोलंदाज योगेश अंतिमचे 12 चेंडू. अगदी नक्की जर बघायला गेलं तर एक चांगली फलंदाजी बघायला मिळते कारण तब्बल 30 धावांची लेलूट झाली 3 षटकांमध्ये. अंतिमचे 12 चेंडू. आता मात्र अजिंक्य आणि मेघन यांना बरसावं लागेल, मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. ऑन डिमांड हवाई सफर, झेलला संधी. क्षेत्ररक्षक मनीष वल्टे चेंडू पर्यंत पोहोचतोय, होणार नाहीये चुकी. झेल पकडला जातोय, विकेटचं पतन. अजिंक्य मोकाशी बॅक टू डगआउट्स. कुणबी 11च्या डगआउट मध्ये मात्र जल्लोषाचं वातावरण. फलंदाजीसाठी सज्ज राहायचं आहे. अजूनही तब्बल 11 चेंडूंचा खेळ बाकी. 11 चेंडू कशा प्रकारे खेळले जातील. धावसंख्या 30 ऑन बोर्ड 30. योगेश यांच्या षटकातील पहिला चेंडू हाताळला गेला आणि पहिल्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन झालं. अजिंक्य मोकाशी जर काही आक्रमक फलंदाज डगआउटच्या दिशेने पोहोचू शकला. पुनश्च एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक अगदी कर्णधार लीडर फ्रॉम फ्रंट तिथे उपस्थित दाखल. रोहित पाटील एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन. नेक्स्ट बॅटर निकेतन. अगदी आपण पाहू शकाल पहिला चेंडू मात्र तो खेळला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्याने एक धाव घेतली गेली. एकेरी धावेने मात्र धाव फलक एकने पुढे जाऊन पोहोचलं. पुनश्च एकदा जर बघायला गेलं तर एक विनंती असेल, आपण प्रत्येक चेंडूवर मीटिंग करायची नाहीये. नो मीटिंग्स. अजूनही षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना फक्त 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. त्यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, झेलला संधी. चांगले दर्जेदार प्रयत्न केले गेले. चेंडू मात्र अखेरच्या क्षणी निसटला गेला. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. दुहेरी धावेने मात्र धावफलक नक्कीच 2 ने पुढे जाऊन पोहोचेल. 32-33 32-33 या धावसंख्येवर.
यावेळेस सफल होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक देत मेघन पाटील याच्या बॅट मधून येतोय हवाई सफर, षटकार 6. दॅट्स ह्यूज हाय अँड हँडसम, षटकार 6. लगेच षटकाला आरंभ करायचा आहे. चेंडू अगदी मॅच बॉल आपल्यापर्यंत पोहोचतोय. यापुढील होणारा सामना श्री सिद्धिविनायक त्यांच्या विपक्षामध्ये देवांश 11. दोन्ही संघ कर्णधार. लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. देवांश 11 त्यांच्या विपक्षामध्ये श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. अगदी एका बाजूने बघायला गेले तर भूपेश पाटील यांच्या मालकीचा संघ देवांश 11, तर त्यांच्या विपक्षामध्ये असेल श्री सिद्धिविनायक सुरेंद्रजी काटोळे साहेब यांच्या मालकीचा हा संघ श्री सिद्धिविनायक चॅम्पियन्स. तदनंतर मैदानामध्ये आपण पाहतोय कुणबी 11 विपक्षात साई ऑटोवेज. यावेळेस जेलला संधी होईल का? नाहीये, इंटरेस्ट दाखवला नाहीये, मात्र नक्कीच एक धावेवर फलंदाजाला थांबवलं गेलंय. (40 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना जर बघायला गेले तर 5 चेंडूंची समाप्ती झाली आहे. धाव संख्या 40 ऑन बोर्ड 40. एक चांगली धाव संख्या झाली आहे. अजूनही जर बघायला गेलं तर या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ बाकी असेल. या चेंडूवर कशा प्रकारे निकितन याच्याकडनं फटकेबाजी केली जाईल. यावेळेस मात्र उंच हवाई सफर, षटकार 6. दॅट्स अ ह्यूज हाय अँड हँडसम षटकार. निकितन याच्या बॅट मधनं येतोय. षटक क्रमांक 4 संपल्याची उद्घोषणा. धाव संख्या 46 ऑन बोर्ड 46. एक चांगली धाव संख्या उभारली गेली आहे. अंतिमच्या षटकात जर 14-15 धावसंख्या उभारली गेली तर 60+ धावसंख्या होईल. अगदी आपण मैदानामध्ये सामना बघतोय. कुणबी 11 राहुल पाटील किरोली गावचं व्यक्तिमत्व, त्यांच्या या मालकीचा हा संघ, तर त्यांच्या विपक्षामध्ये साई ऑटोवेल्स. जर बघायला गेला तर दर्शनजी मोकाशी, तेजसजी ठाकरे, दिनेशजी सोनावणे, जयजी भोईर यांच्या संघ मालकीचा हा संघ ओम साई ऑटोवेल्स. आणि या दोन संघांमध्ये धुमचक्री आपल्याला बघायला बघते. या मैदानामध्ये 4 षटकात तब्बल 46 धावांची लयलूट झाली आहे. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना दयेश नेक्स्ट बॉलर इन ऍक्शन आपण पाहू शकाल. दयेश 6 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील, कारण समोर तेवढाच अनुभव संपन्न फलंदाज मेघन पाटील. अगदी यष्टींच्या मागे आपण यष्टीरक्षक पाहू शकाल. क्लोज विकेट किपिंग. पहिला चेंडू लोअर फुलटॉस हाय अँड हँडसम. दॅट्स अ ह्यूज क्रॅकिंग आउट ऑफ पार्क. सीमा रेषा पार, दमदार दर्जेदार षटकार 6. पहिल्या चेंडूवर एक प्रहार खेचला गेलाय. मोठा फटका, षटकार. धाव संख्या 52 52.
आणि मग मात्र क्षेत्ररक्षण बदलण्यास भाग पाडलं गेलंय. पुन्हा एकदा यावेळेस जेलला संधी, एक लॉलीपॉप जेल पकडला जातो. यस, बडी मछली जाल में. फुल टॉस होता त्याच्यावर मात्र फुल टोल वसुली करता आली नाहीये. देश यांना मात्र मिळते विकेट. मेघन पाटील एक मोठा खेळाडू मात्र जाईल तंबूच्या आसऱ्याला. वैयक्तिक 14 चेंडू आणि 33 धावांची एक स्फोटक इनिंग साकारली. तो मेघन मात्र तंबूच्या आसऱ्याला जातोय. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल आकाश मान फ्रॉम गांधरे. गांधरे गावचा हा खेळाडू, अगदी आम्ही त्याच्याबद्दल खूप ऐकलंय. अगदी सकाळ सत्रामध्ये देखील त्याच्या बॅटमध्ये गुत्तुंग षटकार बघायला मिळाला होता. मोठे मोठे षटकार सजवण्यात तो माहिर मानला जातोय. तोच आकाश, त्याच्या विपक्षामध्ये दयेश. यावेळेस मात्र चकवलं गेलाय, फसवलं गेलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाहेरच्या दिशेने वळवलं गेलं होतं. फलंदाजाकडनं मात्र अगदी क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने स्लॉक स्वीप खेचण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. चेंडू मात्र अगदी जर बघायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तेवढीच अप्रतिम दर्जेदार विकेट किपिंग बघायला मिळाली यष्टीरक्षकाकडनं. डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपात मात्र झाली. तिसऱ्या चेंडूची समाप्ती. धाव संख्या 52. पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर मात्र पुढील 2 चेंडूवर गोलंदाजाने कमबॅक केले, वर्चस्व प्रस्थापित राखले. किती धाव संख्येचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल हे ठरवणारे असतील 3 चेंडू. यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी मात्र दोन्ही संघ देवांश 11 श्री सिद्धिविनायक चॅम्पियन दोन्ही संघ सज्ज राहायचे. कर्णधार आपण टॉस बॉक्सच्या दिशेने कूच करायची आहे. अंतिमचे 3 चेंडू. एवढेच मात्र अगदी पंच आमच्याकडे वळती 22चा इशारा येतो. लेग 22 स्वरूपामध्ये मात्र नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाईल. 53 धाव संख्या. शेवटचे 2 चेंडू. क्रॉस बॅटेड फटका, एक धाव घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकांवर दडपण दबाव आणण्याचा प्रयत्न असताना मात्र जर बघायला गेलं तर चुकी झाली. अगदी जर बघायला गेलं तर फलंदाजाला निकेतनला जर स्ट्राईकवर आणायचं होतं तर मात्र काही क्षणासाठी मात्र क्रीजवर थांबणे गरजेचं होतं. यावेळेस मात्र धावच्या स्वरूपामध्ये निकेतन याला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन. नेक्स्ट बॅटर द लिजंड क्रिकेटर अच्युत पाटील. सन्माननीय कैलासजी तरे इकडून मात्र आपली रजा घेत आहेत. त्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी जनरेटर ची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. असंच एका दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय कैलासजी तरे साहेब इथून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण हजेरी लावली आहे. त्यानंतर जाऊयात षटक क्रमांक 5. अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. धाव संख्या 54. What a shot! That's a shot of the day. अच्युत पाटील स्विच हिट आणि चेंडूला मात्र रायटी खेळाडूच्या एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, ज्या क्षेत्रामध्ये षटकार अगदी क्वचित बघायला मिळतात, तेथे उलट्या बॅटने स्विच हिटने षटकार. पॉवर, मसल पॉवर. अच्युत पाटील फाइन फ्रॉम चिंचगड. एक चेंडू खेळलाय, षटकार लगावलाय. धाव संख्या 60 ऑन बोर्ड 60. विजयासाठी 61 धावांचं एक मोठं आव्हान. या षटकाचा आरंभ षटकाराने झाला होता आणि या षटकाराने संपलं देखील गेलंय. 60 धाव संख्या झाली. 61 धावांचं आव्हान
चला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय देवांश 11 त्यांच्या विपक्षामध्ये श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. श्री सिद्धिविनायक संघ कर्णधार तर श्री सिद्धिविनायक चॅम्पियन कर्णधार जयेश पाटील श्री सिद्धिविनायक चॅम्पियन संघाचे कर्णधार. तर श्री सिद्धिविनायक वॉन द टॉस. आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू. प्रथमतः फलंदाजी स्वीकारताय तो मैदानामध्ये सामना सुरू होतोय. तुम्हाला मी विनंती करेन लगेच आपण मैदानामध्ये सज्ज राहायचं आहे. यस वॉन द टॉस आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. प्रथमतः तुम्हाला क्षेत्ररक्षण स्वीकारावं लागेल. जर नाणेफेक जिंकली असती तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेणार होतो आणि आमच्या मनासारखे भेटलेलं आहे आम्हाला. तुम्हाला सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. अगदी जास्त वेळ न दवडता जातोय आम्ही सामन्याच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर अगदी मोठा फटका. पहिला प्रहार द ब्रँड ऑफ दुपारपाडा मनीष शिवाल्टे याच्या बॅट मधनं येतोय गगन भरारी घेणारा उत्तुंग असा षटकार. 6. पुनश्च एकदा सज्ज झाला आहे गोलंदाज अच्युत पाटील. याच्या विपक्षामध्ये पहिल्या चेंडूवर मोठा फटका प्रहार केला गेला. अकाउंट ओपनिंग झाली. श्री गणेशा झालाय. शंखनाथ झालाय. मनीष वल्टे त्याच्या विपक्षामध्ये अच्युत पाटील. वॉर्म शॉट एक्स्ट्रा कव्हर.
चेंडू थांबणार नाहीये. क्लास दिसतोय मनीष वलटे याच्या बॅट मधनं. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार 4. अगदी फटका बघायला मिळालाय. अगोदरच्या चेंडूवर हवाई सफर बघायला मिळाली होती मनीष वलटे याच्या बॅट मधनं. तर या चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडूला टोलावलं गेलंय. दर्शन मोकाशी याच्या डोक्यावरनं. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार 4. 61 धावांचं आव्हान. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा. चेंडू थांबणार नाहीये. द ब्रँड षटकार 6 मनीष वलटे याच्या बॅट मधनं येतोय. एक गगन भरारी घेणारा उत्तुंग षटकार. दॅट्स अ ह्यूज हाय अँड हँडसम षटकार 6. प्लस धावसंख्या आतापर्यंत चेस झालेली नाहीये. 61 धावांचं आव्हान समोर असताना जर या आव्हानाचा पाठलाग कसा करायचा तर याचा प्रात्यक्षिक मैदानात आपल्याला बघायला मिळते मनीष वलटे याच्याकडनं. 3 चेंडू आणि एकंदरीत धावसंख्या 16 ऑन बोर्ड 16. आता मात्र गोलंदाजाला कुठेतरी विचार करण्यास भाग पाडलाय. तब्बल 16 धावांची लयलूट अवघ्या 3 चेंडूंमध्ये. पुनश्च एकदा मनीष वलटे सज्ज असेल. त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाज अच्युत पाटील. दॅट्स एअर. पुनश्च एकदा मनीष वलटे क्रॅकिंग 6 षटकार 6 6 6. आणि हा फटका पहा मनीष वलटे. अगदी बघायला गेलं तर सलामीची स्फोटक जोडी मैदानामध्ये पाठवली गेली होती. एका बाजूने शुभम पाटील माइन फ्रॉम वसुरी, त्याच्या सोबतीला मनीष वलटे. आणि पहिल्या 4 चेंडूवर तब्बल 22 धावांची लयलूट. आता मात्र क्षेत्ररक्षण बदललं जातं. काय फटकेबाजी बघायला मिळते. 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र कुणबी 11 संघ अगदी संघर्षाचा शंखनाद करतोय. पहिल्या षटकात तब्बल 22 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. व्हॉट अ बॅटिंग. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अर्धशतक साकारलं गेलेलं नाहीये. पहिलं अर्धशतक बघायला मिळेल का. नंदन पाटील याच्या मार्फत जर बघायला गेले तर पहिल्या दिवशी 46 धावांची एक इनिंग बघायला मिळाली होती. वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या 46. 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मनीष वलटे पुढील चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. अनादर वन. चेंडू थांबणार नाहीये. ब्रँड ऑफ दुपारे बडा मनीष अशोक वलटे. हाय अँड हँडसम षटकार 6. अग्नि या षटकाराने मात्र मान्यवर सन्माननीय गोटे भाऊ यांचे इथे आगमन होतोय. हाय अँड हँडसम षटकार. व्हॉट अ शॉट. मनीष वलटे 6. धावसंख्या तब्बल 28. 5 चेंडूत 28 धावांची लयलूट केली अच्युत पाटील याच्या विरोधात. 4 षटकार 1 चौकार. अंतिमचा चेंडू षटकार की चौकार. आता मात्र प्रेक्षकांच्या नजरा अगदी गोलंदाज अच्युत पाटील याच्याकडे लागून राहिल्यात. तर तेवढ्याच नजरा असतील फलंदाज मनीष वलटे. अच्युत पाटील याच्या विरोधात वैयक्तिक किती धावसंख्या उभारली जाईल. 5 चेंडूत 28 धावांची लयलूट झाली आहे. चौकार षटकार बघून 30+ धावा बघायला मिळतील का, एक मोठा प्रश्न. मात्र त्याचं उत्तर मिळेल एका चेंडू नंतर. महत्वाचा चेंडू हाताळताना मनीष वलटे. 5 चेंडू 28 धावा. यावेळेस झेलला संधी होईल की जाईल. दॅट्स अ क्रॅकिंग. अच्युत पाटील याच्या विरोधात मनीष अशोक वलटे. 34 धावांची लयलूट केली गेली आहे. तब्बल 34 रन. 5 षटकार 1 चौकार. मॅच जवळ त्यांनी 1 मॅन शो खेळला गेलाय. 6 चेंडूंमध्ये त्याने 5 षटकार आणि 1 चौकार लगावला गेलाय. स्पर्धेतील एक सर्वात महाग षटक आतापर्यंत. तब्बल 34 रन. 34 धावांची लयलूट झाली आहे एका षटकामध्ये. तदनंतर सन्माननीय आदरणीय मिलिंदजी देशमुख साहेब हे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. अगदी आपण काही महिन्यानंतर पाहू शकाल
WPL वाडा प्रीमियर लीग आणि मनीष वाल्टे ज्याने आता 34 धावांची लयलूट केली एका षटकात, 5 षटकार 1 चौकार, तो मनीष वाल्टे MD पॅन्थर्स मिलिंद देशमुख यांच्या संघाकडून खेळताना आपल्याला बघायला मिळेल. 5 चेंडूत एकंदरीत 6 चेंडूत अच्युत पाटील सारख्या गोलंदाजावर 5 षटकार आणि 1 चौकार. लाजवाब, दर्जेदार, काबिले तारीफ. इथे टाकला तिथे टाकला, चेंडू मात्र थांबायचं नाव घेत नाहीये, निघून गेलाय सीमा रेषा पार षटकार. व्हॉट अ इनिंग. यस, मॅच बॉल आलाय. तब्बल या चेंडूवर जर बघायला गेलं तर पहिलं षटक हाताळलं गेलंय अच्युत पाटील, त्याच्यात 5 षटकार 1 चौकार, 34 नॉट आउट मनीष वाल्टे. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवर खेळत असताना समीरजी ठाकरे यांना देखील आपण पाहू शकाल. कुणबी 11 संघाकडून खेळताना संस्थापक चालक चाणक्य अकॅडमी. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. पंच मात्र अगदी चर्चा करतात आणि यस, 1 धाव मात्र घोषित केली गेली. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. धाव संख्या 35 ऑन बोर्ड 35. मनीष वाल्टे आतापर्यंत जे 6 चेंडू खेळलाय 6 4 6 6 6 6, 5 षटकार 1 चौकार, 6 चेंडू 34, अजूनही मैदानामध्ये उभा. एकंदरीत धाव संख्या 35 ऑन बोर्ड. शुभम पाटील देखील आपण इन ऍक्शन पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडवर. मात्र एका बाजूने इतके मोठी स्फोटक इनिंग बघत असताना 61 धावांचं आव्हान मात्र आता सोपं झालंय की काय. मनीष वाल्टे हाच फलंदाज ज्याच्यावर कुणबी क्रिकेट लीग इतिहासातील फास्टेस्ट 50 नावावर नोंद आहे. 11 चेंडूंमध्ये ज्याने 50 साकारली होती पहिल्या सीझन मध्ये, तोच मनीष वाल्टे. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस मात्र एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळेल. मनीष वाल्टे याच्या बॅट मधनं पहिली सिंगल धाव म्हणावी लागेल. आतापर्यंत षटकारांमध्ये डील करत होता, त्यानंतर मात्र आता कुठेतरी बघायला गेले तर मेघन पाटील एक अनुभव संपन्न गोलंदाज. चेंज ऑफ पेस. धाव संख्या 36. षटक क्रमांक 2. 2 चेंडू झालेत. एवढेच जरूर फेकी केली गेली, मात्र धाव घेतली गेली नाही. असं पाणी पोचवायचं आहे जर गरज असेल तर, नाही का. यावेळेस मात्र अगदी चेंडू डोक्यावर आदळला गेला, थ्रो केला गेला होता. पहिल्या षटकातील 34 धावांच्या जोरावर जर बघायला गेला तर 61 धावांचं आव्हान मात्र अगदी सोपं झालं होतं. एकंदरीत 3 चेंडूंची समाप्ती झाली. यावेळेस निर्धाव चेंडू हाताळला गेला होता. धाव फलक 36. यावेळेस शुभम पाटील याच्या इनिंगचा अंत होईल का. व्हॉट फिल्डिंग. सुरेख एफर्ट दिले गेले, झेल पकडला गेलाय, चुकी होणार नाहीये. शुभम पाटील याला मात्र स्वस्तात परतावं लागतं. झालंय विकेटचं पतन. शुभम पाटील बॅक टू डगआउट. एका बाजूने जर बघायला 21 धावा करायच्या आहेत 25. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॅटर रेस अथर्व पाटील आणि फ्रॉम साप्रोंडे. आतापर्यंत 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे. 4 चेंडूंची समाप्ती झाली आहे. 4 चेंडूंची समाप्ती झाली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. या षटकात कशा प्रकारे 2 चेंडूंचा समाचार घेतला जाईल आणि मग त्यानंतर पुढील ते का आणखी एक प्रश्न असेल, तिसरं षटक कोण हाताळेल. डॉट निर्धाव.
कुठल्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणे. मेघन पाटील याच्याकडनं वापसी करून दिली जाते. या षटकाचा एकंदरीत आढावा घ्यायचा गेला तर पहिल्या 2 चेंडूवर एक सिंगल स्वरूपात धाव घेतली. त्यानंतर तिसरा चेंडू डॉट स्वरूपात हाताळला गेला. चौथ्या चेंडूवर विकेटचं पतन झालंय. 5वा चेंडू डॉट. अंतिमचा चेंडू याची उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉयर. दांडी गोल. विकेट क्रमांक 2. या षटकातील दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. मेघन पाटील याच्याकडनं मात्र इनिंगला सावरलं जात आहे. 2 विकेट घेतल्या गेल्यात. फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. व्हॉट अ बॉलिंग. भन्नाट चेंडू म्हणावा लागेल. दर्जेदार अगदी फुलरलेनचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस स्लोअर आणि त्याला मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याच्या प्रयत्नात फटका सजवता आला नाहीये. यष्टी उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉयर. त्यानंतर नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन रोहित पाटील. माइंड फ्रॉम खरिवली. खरिवली गावचा हा डावखुऱ्या शैलीचा फलंदाज इन ऍक्शन आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली. या षटकात फक्त 2 धावा आणि 2 विकेटचं पतन झालंय. त्यानंतर जर बघायला गेले तर आतापर्यंत एकंदरीत अजूनही 25 धावांची गरज असेल. 18 चेंडू 25 धावा. 24 चेंडू आणि 27 धावांची गरज होती. त्यानंतर हे षटक हाताळले गेले ज्यात फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र जर बघायला गेले तर 18 चेंडू आणि 25 धावा. प्रति षटक 8.33 ची सरासरी गरजेची. स्ट्राईक एंड वर सज्ज असेल फलंदाज मनीष वल्टे, जो वैयक्तिक 35 धावांची इनिंग साकारत असताना 7 चेंडूत 35 धावा त्याच्या मार्फत बघायला मिळाल्यात. तब्बल 500च्या स्ट्राईक रेटने खेळतोय तो. त्याच्यासाठी पुढील चेंडू असेल. नवीन गोलंदाज स्लोवर अगदी खोलवर टप्प्यातील चेंडूला फक्त सन्मान दिला गेलाय. मनीष वल्टे जाणतोय पहिल्या षटकात तब्बल 34 धावा आल्यानंतर मात्र आता मोठ्या फटक्यासाठी मात्र चेंडूची वाट बघावी लागेल. फुलर लीडचा चेंडू जरूर होता. त्याला मात्र एक हलकासा मिनी हेलिकॉप्टरचा प्रयत्न केला. मात्र शॉट मध्ये जेवढं टायमिंग नव्हतं आणि कधी कधी टायमिंग नसणं देखील भाग्याचं ठरतं. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. 37 ऑन बोर्ड. 37 17 चेंडू 24 धावा. दुहेरी धाव घेतली जाते. दुहेरी धावेने मात्र धावफलक 2 ने पुढे जाऊन पोहोचेल. 39-39. अजूनही 22 धावांची गरज. या षटकात आतापर्यंत 2 चेंडूंची समाप्ती झाली आहे. 16 चेंडू विजयासाठी 22 धावा. 16 चेंडू 22 धावा. एवढ्याच बॅटची एज घेतली जाते. डायरेक्ट हिटला संधी. रिस्क असू शकत होती मात्र रिस्क परवडली नाही. रिस्क घेतली नाही, पत्करली नाही. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. 40 धाव संख्या 40. अजूनही 15 चेंडू 21 धावा. 15 चेंडू 21 धावांची गरज. पंधरा चेंडू 21 धावा. धाव संख्या 40. कशा प्रकारे मात्र आता फटकेबाजी केली जाईल. संयम दाखवला जाईल की संयमाचा बांध फुटला जाईल. मोठा प्रहार केला जाईल की अगदी सिंगल डबलवर भर दिला जाईल. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म आपटलेला चेंडू त्याला केलं गेलंय पूल. वंडरफुल ब्युटिफुल अँड हाय अँड हँडसम षटकार 6 मनीष वल्टे याच्या बॅट मधून येतोय. आणखी एक गगन भरारी घेणारा उत्तुंग षटकार. 6 धावा. गेलाय अगदी दर्जेदार फटका म्हणावा लागेल.
पुनश्च एकदा जाऊयात सामन्याच्या दिशेने. मनीष वालटे सज्ज झालेत. यावेळेस मात्र फंबलिंग होतंय, कुठेतरी मात्र रनअप चुकतोय, बिघडतोय. अगोदरच्या चेंडूवर मोठा फटका खेळल्यानंतर मात्र आता मनामध्ये एक द्वंद्व युद्ध सुरू झालंय. पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळू. यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न असताना मात्र जर बघायला गेलं आणि नंतर मात्र कुठेतरी ओळखलं गेलं की क्षेत्ररक्षकाकडनं थ्रो मात्र थोडा पुढे फेकला गेलाय की काय. त्यानंतर मात्र दुसरीचा प्रयत्न केला असता तिसऱ्या पंचांकडे निर्णय केला जातोय. डिसिजन पेंडिंग. एकंदरीत जर बघायला गेले तर दुसरी धावेचा प्रयत्न होता. डिसिजन वॉज पेंडिंग. मात्र किती धावा मिळतील, एक की दोन, फलंदाज सेफ की अनसेफ, काय क्षणात कळेल. आपण पाहतात ऐकतात विक्रमगड वाडा तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 चा हा धमाका थरार. आजच्या दिवसामध्ये जर बघायला गेलं तर 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना यस फलंदाजाला मात्र जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. थर्ड अंपायरचा डिसिजन येतोय OUT आउट. एक धाव घेतली गेली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न झाला गेला होता आणि मग मात्र मेघन पाटील अचूक फेकी बघायला मिळाली. डायरेक्ट हिट स्वरूपात मात्र विकेटचं पतन झालं आणि रोहित पाटील याला जावं लागलं तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन. एकंदरीत जर बघायला गेले तर अजूनही विजयासाठी 14 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहिलेत. 13 चेंडू 14 धावा. पुनश्च एकदा मात्र मनामध्ये चलबिचलता बघायला मिळते, कारण एक महत्वाची विकेट मनीष वालटे अजूनही मैदानामध्ये दाखल आहे. त्याचं जर विकेटचं पतन झालं तर सामना रंगतदार होऊ शकतो. यावेळेस वॉटरवॉल सुरेख दर्जेदार चेंडू हाताळला गेला होता. त्याला मात्र फक्त हलक्या हाताने खेळली गेली. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र अगदी कनेक्शन प्रॉपर झालं नाही. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. एकेरी धावेने धावसंख्या 48-48 आणि मनीष वालटे वैयक्तिक 11 चेंडू 44 धावांवर खेळताना तब्बल 400चा स्ट्राईक रेट ज्याच्या बॅट मधनं बघायला मिळालाय. विजयासाठी मात्र अजूनही 13 धावांची गरज. 12 चेंडू आणि 13 धावा. नेक्स्ट बॉलर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल मेघन पाटील. या स्पर्धेतील, या पर्वातील, या सीझन मधील पहिलं अर्धशतक बघायला मिळेल का मनीष अशोक वालटे. 44 नॉट आउट. विजयासाठी 13 धावांची गरज. यावेळेस मात्र बॅटची एज घेतली जाते आणि वडी मछली जाल में मनीष वालटे याला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. झालंय विकेटचं पतन. 12 चेंडू आणि 44 धावांची मात्र एक स्फोटक अतिशय इनिंग साकारत असताना मनीष वालटे मात्र बॅक टू पेव्हिलियन. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन वेदांत ठाकरे. आता मात्र कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल
ऐंशीत गावचा हा खेळाडू, त्याच्यावर मात्र जबाबदारी असेल. अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली इनिंग साकारली होती. आता मात्र जर बघायला गेलं तर 13 धावांची गरज. 11 चेंडू 13 धावा. अकरा चेंडू 13 धावा. वेदांत मात्र स्ट्राईक एंडवर सज्ज असताना गोलंदाजी मार्गावर मेघन पाटील. वॉट बॉलिंग, काय बॉलिंग केली जाते. यावेळेस मात्र अगदी अलॉंग दी कार्पेट एक धाव सहजरित्या केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय, कारण चेंडू पर्यंत अगदी निकेतन पोहोचतोय. एक पेक्षा जास्त धाव मात्र तिथे कन्वर्ट होता आली नाहीये. धाव फलक एकने पुढे जाऊन पोहोचेल 49, 49 धाव संख्येवर. फोर्टी 49, 12 धावांची गरज. 10 चेंडू 12 धावा. 10 चेंडू 12 धावा. पुनश्च एकदा हलका हाताने अगदी प्लेसमेंट केली गेली. चेंडूला सन्मान दिला गेलाय. एक धाव घेतली जाते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन. धाव फलकावर धाव संख्या एकने पुढे जाऊन पोहोचेल 50 धाव संख्येवर. अजूनही 11 धावांची गरज. त्यानंतर गातेस गावचं एक व्यक्तिमत्व सन्माननीय गोतावणे सर यांचं इथं आगमन झालंय. अगदी वाडा पंचायत समितीमध्ये अभियंता म्हणून त्याने कारकीर्द बजावली गेली त्यांच्याकडनं. तेच सन्माननीय गोतावणे सर हे देखील इथे उपस्थित झालेत. 9 चेंडू 11 धावा. 9-11. मेघन पाटील वॉट बॉलिंग. झेलला संधी. मेघन पाटील व्हाट अ बॉलिंग. लाजवाब, काबिल तारीफ, दर्जेदार. अगदी मेघन पाटील याच्या बॅट मध्ये जर बघायला गेलं तर धावा देखील आल्या होत्या. आणि आता गोलंदाजी मध्ये जर बघायला गेले तर 1.4 षटकामध्ये त्याच्या मार्फत 4 धावा खर्च करून 4 फलंदाजांना तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलंय. 4 विकेटचं पतन मेघन पाटील याच्या मार्फत केलं गेलंय. एकंदरीत विकेट क्रमांक 5 झाले पतन. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल समीर ठाकरे. अगदी वेदांत याची विकेट गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्याची जागा भरून घेण्यासाठी मैदानात त्यांच्यातीलच गावातील खेळाडू 80चा खेळाडू समीर ठाकरे. अगदी पंचांकडनं बाद घोषित केलं जात आहे. या षटकात जर एकंदरीत बघायला गेले तर विकेट क्रमांक 3 मेघन पाटील याने 11 चेंडू हाताळले गेलेत गोलंदाजीसाठी, ज्यात 5 विकेट त्याने टिपल्या गेले. त्याच्या मार्फत विकेटचा पंजा खोलला गेलाय. त्यानंतर जाऊयात आपण मुख्य मंचावर. अगदी मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित शाही सन्मान करूयात. सन्माननीय आदरणीय दिग्गज व्यक्तिमत्व मिलिंदभाई देशमुख साहेब यांचा मुख्य मंचावर शाही सन्मान केला जाईल. आदरणीय मिलिंदजी देशमुख साहेब. तर मी विनंती करेन कल्पेशजी पष्टे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय मिलिंदजी देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक युवा नेतृत्व सन्माननीय मिलिंदजी देशमुख यांचा शाही सन्मान पार पडतोय. मुख्य मंचावर आपण पाहू शकाल मान्यवरांचा सन्मान केला जातोय. अगदी मैदानामध्ये सामना रंगलाय. 11 धावांची गरज, 7 चेंडू आणि 11 धावा. 7-11, 50, 6 बाद 50 अशी अवस्था. पुनश्च एकदा यष्टी रक्षकाकडनं झाली आहे चुकी. डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग. 2 षटक हाताळलेत. 2 षटकांमध्ये 4 धावा खर्च करून 5 विकेटचं पतन केलंय. पहिल्या षटकात 2 विकेट टिपल्या गेल्या. 2
धावा दिल्या गेल्या होत्या. आता देखील 2 धावांच्या मोबदल्यात 5 विकेटचं पतन. एकंदरीत 5 विकेट टिपल्या गेल्यात. 6 चेंडू 11 धावा. 24-27 ची मॅच होती. 24 चेंडू 27 ची गरज असताना मात्र आता बघायला गेले तर सामना कठीण झालाय. 6-11. आता मात्र एक मोठा फटका कन्व्हर्ट करावा लागेल. एक बिग हिट, एक षटकार किमान मारावा लागेल, तरच या सामन्यात वर्चस्व प्रस्थापित होईल. अन्यथा साई ऑटोवीज आपला सलगचा 3रा विजय संपादित करतील काय? नेक्स्ट बॉलर इन ऍक्शन महेंद्र. 6 चेंडू 11 धावा. डिफेन्स करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जातंय महेंद्र याला. एकंदरीत जर बघायला गेले तर स्ट्राईक एंडवर रोहित मोकाशी. दॅट्स हाय अँड हँडसम. सीमा रेषा पार षटकार. 6 रोहित मोकाशी याच्या बॅट मधनं येते उत्तुंग गगन भरारी घेणारा षटकार. 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. 5 चेंडू 5 धावा. आता मात्र समीकरण 5 चेंडू 5 धावा. मात्र अजूनही 5 चेंडू आहेत. 24 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज असताना अगदी 6 चेंडू मध्ये 11 धावापर्यंत समीकरण येऊन पोहोचलं होतं. आता 5-5. स्विंग अँड मिस. कमबॅक झालंय गोलंदाजाकडनं. 4-5. 4 चेंडू 5 धावा. सुरेख गोलंदाजी. अगदी कधी सामना याच्या बाजून, कधी सामना त्या संघाबाजून. 4 चेंडू 5 धावा. अगदी जर सामना बरोबरीत सुटला तर एक पॉइंट्स विभागून दिले जातील याची नोंद घ्यायची आहे. आता मात्र पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा केला जातोय. अवांतर धावेने मात्र धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 4-4. 4 चेंडू 4 धावा. विजयासाठी 4 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहिले 4. यावेळेस उडवलाय. दॅट्स विजयी षटकार. 6. सामना विजयी होतोय. तदनंतर मुख्य मंचावर सन्माननीय आदरणीय निखिलजी पस्टे साहेब दाखल होत आहेत. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. विक्रमगड वाडा तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय निखिलजी पस्टे साहेब मुख्य मंचावर उपस्थित झालेत. अगदी त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावर अगदी स्थानाबद्ध होऊन सामन्याचा आनंद घ्यायचा. व्हॉट अ मॅच. काय सामना झालाय. अगदी रोमहर्षक झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मनीष शिवलटे. मनीष शिवलटे ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मात्र मेघन पाटील व्हॉट अ बॉलिंग. काय बॉलिंग बघायला मिळाली आहे. अगदी 4